नमस्कार मित्रांनो, माझं नाव जीवन भारत नवले। मी सनई छत्रपती शासन या पक्षातर्फे वार्ड क्रमांक 24 येथून उमेदवार म्हणून उभा आहे। माझा प्रभाग ड आहे। माझे चिन्ह पुस्तक आहे। उभ्या राहण्याचे कारण की आज मी पाहतोय समाजामध्ये ॲक्सिडेंट होतात। ॲक्सिडेंट एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतात की ससूनला जागा नसते, YCMला जागा नसती, थेरगावच्या हॉस्पिटलला जागा नसती, थेरगावच्या हॉस्पिटलला जागा असेल तर यंत्रसामग्री नसती। ह्या सर्वांना जबाबदार कोण आहे? तर ह्या सर्वांना राजकारणी नेते जबाबदार नसून ह्या सर्वांना जनता जबाबदार आहे। कारण जनता जे प्रतिनिधी निवडून देते ते त्यांचे काम योग्य प्रकारे करत नाही, तर जनतेचं काम आहे की योग्य प्रकारे काम करणाऱ्या योग्य माणसाला जनतेने निवडून दिले पाहिजे। जनतेने असे केले तरच त्यांचे पुढं चांगले होईल। म्हणजे सपोज एखाद्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं, त्याला तुम्ही थेरगावच्या हॉस्पिटलला नेलं, तिथं ते म्हणले आमच्याकडे यंत्रसामग्री नाही, तुम्ही त्याला तिथून नेणार YCMला। YCM वाले म्हणणार की तुम्ही आणायला उशीर केलाय, पेशंटची कंडिशन खूप खराब आहे, तुम्ही ससूनला घेऊन जावा। मग तुमचे जे कोणी 4-5 मित्र असतात त्यांची धावपळ उडते, कुठं न्यायचं ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा ते 1 तास असाच जातो। दुसरी गोष्ट, रस्त्याला जाताना जी ट्रॅफिक लागते त्या ट्रॅफिकमुळे बऱ्याच वेळा लोकांचे जीव गेले। ह्याला जबाबदार कोणी? ह्याला जनता जबाबदार आहे। जनतेने जर चांगले उमेदवार निवडून दिले तर ते त्यावरती चांगल्या उपाययोजना करतील। चांगल्या उपाययोजना केल्या तर जे वर्षामध्ये समजा 1 लाख लोक मरत असतील तर तिथं 20,000वरती आकडा येईल आणि ते पुण्य हे जनतेलाच मिळणार, कारण जनतेने चांगले उमेदवार निवडून दिलेले असतात। दुसरी गोष्ट, आज आपण पाहतो रोडवरती ॲक्सिडेंट होतात। ॲक्सिडेंट झाल्यावरती गर्दी जमा होते, गर्दी जमा झाल्यावरती लोक चर्चा करतात, ह्याची चुकी आहे त्याची चुकी आहे। अरे बाबांनो, चुकी कोणाचीही नसते, चुकी असते त्या रस्त्याची। रस्त्यामध्ये जर व्यवस्थित डिवायडर असेल, व्यवस्थित टर्निंग पॉईंट असतील, व्यवस्थित ज्या जागी पाहिजे त्याच जागी गतिरोधक असेल तर ॲक्सिडेंट होण्याचं कारणच नाही ना। पण आता सरकारने असं केलंय, चौक या बाजूला इकडे एक चौक, मधनं कुठनं बी लोक गाड्या घालतात, त्यामध्ये टपोरी पोरांचा जास्त समावेश असतो। आणि जे फॅमिलीवाले असतात, जे लहान 2 लेकरं नवरा बायको चाललेले असतात, त्यांना धक्काबुक्की करणार, काहीतरी कट मारणार, काहीतरी शिव्या घालून निघून जाणार। हे सर्व प्रॉब्लेम येण्याचं कारण आहे रस्ता। रस्ता जर व्यवस्थित असेल तर ह्या सर्व अडचणी येणार नाही। रस्त्यावरती जे माणसं फिरतात त्यांना भीती असते, कारण गाड्या एवढ्या स्पीडच्या दिल्यात आणि 4 व्हीलर विशेष करून। तुम्ही जर आजपर्यंत या 10 वर्षातला रेकॉर्ड पाहिला असेल तर सर्वात जास्त ॲक्सिडेंट हे 4 व्हीलरवाले 2 व्हीलरवाल्यांना किंवा पदचाऱ्यांना उडवतात। ह्याच्या मागं कारण असं आहे की 4 व्हीलरवाला असतो पैशावाला, त्याला माहिती आहे की बाबा उद्या जरी आपण एखाद्याला ठोकलं 2-4 लाख रुपये देऊन आपण सहज बाहेर निघतो। सहज बाहेर निघाल्यानंतर उलट त्याची अजून हवा होती, त्याला लोक दादा, डॉन, भाई ह्या नावाने संबोधतात। हे असं संबोधतात त्यामुळे त्यांची डेअरिंग वाढते। दुसरी गोष्ट, जे 2 व्हीलरवाले ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतात त्यांच्या मागं त्यांची लेकरं असतात, बाळं असतात, बायको असते, बहीण असते, भाऊ असते, काका, वडील हे आजारी असतात घरातले काही माणसं, त्यांचा खर्च त्या मुलावरती असतो। जर एकुलता एक मुलगा असेल, घरामध्ये 4 माणसं असतील तर त्या 4 माणसांचं जीवन अस्वस्थ होऊन जातं। त्याच्या बायकोला ना तर ॲक्सिडेंट करणारा पैसे देतो, दिले तरी ते त्याच्या आयुष्याला पुरत नाही। कोर्टामध्ये केस कितीतरी दिवस कितीतरी वर्ष चालू राहते। आणि दुसरी गोष्ट, जे आईबाप असतात त्यांचा एकुलता एक मुलगा असेल तर त्यांच्या जीवाला कसं वाटत असेल याचा तुम्ही विचार करा। ह्याला फक्त जनता जबाबदार आहे, कारण जनतेचं काम आहे चांगल्या व्यवस्थित लोकांना, जे भ्रष्टाचार करत नाहीत अशा लोकांना निवडून देणे, जेणेकरून ह्या सर्व समस्यावरती तोडगा निघेल। तुम्ही जर 5,000साठी तुमची मतं विकत असाल तर तुम्ही स्वतःला विकताय, आणि तुम्ही विकताय कितीला? तर रोजचे 5 किंवा 10 रुपयाला। तुमची ही किंमत चुकीची आहे, कारण तुमची किंमत लाखो करोडोमध्ये आहे। हे ज्याला समजलं तो खरा समाजसेवक। तुम्ही विचार करा, जर एखादा माणूस रस्त्याने चाललाय, त्याच्या मागं 2 लेकरं आहेत, इंग्लिश मिडियमला शिकतात, त्याची बायको आहे, त्याचे आई वडील आहे, त्याला घराचं भाडं आहे, त्याला किराणा माल आहे, त्याला दवाखान्याचा खर्च आहे, त्याला पेट्रोलचा खर्च आहे, गाडीचा मेंटेनन्स आहे, ही सगळी जी जबाबदारी आहे ती एकट्या माणसावर असते। उद्या जर एक माणूस रस्त्यावर मिळाला ना तर तो एक माणूस नसतो, त्याचं अख्खं कुटुंब असतं। जवळजवळ 5 ते 10 माणसं त्याच्या मागं असतात, त्याच्या गावाकडचे असतात, त्याचे भाऊ असतात, मामा, काका, कोणाचं ना कोणाचं त्याच्याशी काही ना काही कनेक्शन असतं। मग ही जी जनता रोडवरती मरते ह्याला जबाबदार आहे सरकार। सरकार आपण निवडून देतो, म्हणजे जनता निवडून देते। मग जनतेचं काम आहे की तुम्ही चांगल्या लोकांना उमेदवार करा, तुम्ही चांगल्या लोकांना मतदान करा, जेणेकरून तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। तुम्ही जर असं केलं नाही तर तुमच्याच पायावर तुम्ही दगड मारून घेताय। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हे शिकलेल्या लोकांचा इन्शुरन्स असतो, इन्शुरन्स जो गरीब जनतेकडे नाहीये। गरीब जनतेकडे काय आहे
काहीही नाहीये. गरीब जनतेकडे फक्त हे बोट आहे. हे बोट तुम्ही जिथं दाबाल ना, तो माणूस तुमचं भविष्य ठरवतो की तुम्हाला किती दिवस सुखी ठेवायचं, किती दिवस दुःखी ठेवायचं. त्यांनी त्यांच्या हातामध्ये सगळे पावर घेतलेले असते की जनतेला कसं आपल्या ताब्यात ठेवायचं. तर जनता ही ताब्यात ठेवणारी गोष्ट नाहीये, जनता ही संघ घेऊन जाणारी गोष्ट आहे. ज्याच्या मागं जनता आहे तो कुठलेही काम करू शकतो. आपले पाटील साहेब बघा तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, महात्मा गांधी बघा, ह्या सर्वांसोबत जनता होती कारण त्यांनी चांगली कामं केली. जो माणूस चांगली कामं करेन त्याच्या पाठीशी जनता उभी राहते आणि जो माणूस वाईट काम करतो त्याला जनता हळूहळू विसरून जाते. हे लक्षात ठेवा भावांनो. आज आपण रस्त्यासाठी भांडणार आहोत. रस्ता हा गरज आहे. आज रोडवरती ऍक्सिडेंट होतात. तिथं काळेवाडी फाटा त्या रोडला जे BRT मध्ये छोटे छोटे डिवायडर आहेत ते दिसत नाही, त्याच्यावरती गाड्या चढतात. गाड्या चढल्या की खालनं सगळ्या इंजिनची वाट लागते. कधी कधी रोडवर जे 2 व्हीलरवाले असतात ते घाबरून पडतात किंवा त्यांना धक्का लागतो, त्यांची हाडं मोडतात. 3-3 महिने ते घरात बसतात. ह्यांना पैसे कोण देतं का की बाबा तुझा ऍक्सिडेंट झालाय, हे सरकारी रोड आहे त्यामुळे सरकारची काम आहे, जबाबदारी हे पैसे द्यायचे. तर माझी सरकारलाही विनंती आहे की इथून पुढे रोडवरती जर ऍक्सिडेंट झाले तर सरकारने त्यांना 5,000 रुपये त्यांच्या पद्धतीने थोडी का होईना मदत करावी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्षात ठेवा, पुस्तक चालवा मस्तक, निवडा पुस्तक. सनई छत्रपती शासन, थेरगाव, वार्ड ड, जीवन भारत नवले.